नमस्कार मित्रांनो, मी अनिल जांभळे. तुम्ही पाहतात मराठी तक यूट्यूब चॅनल. नुकसान भरपाई विशेष मदत पॅकेज फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्याबाबतचा GR आज आलेला आहे. त्यामध्ये अनेक गोष्टींचा समावेश करण्यात आलेला आहे. हा जो GR आहे तो संपूर्ण तुम्ही वाचू शकता. चला तर मित्रांनो, हा GR वाचूया. तत्पूर्वी या व्हिडिओवर तुम्ही नवीन असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी तुम्हाला इतर कुठेही जावं लागणार नाही. चला तर जाऊया GR वरती आणि पाहूया संपूर्ण GR. तर राज्यात माहे जून सप्टेंबर 2025मध्ये अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे बाधितांना विशेष मदत पॅकेज, रिलीफ पॅकेज व सवलती घोषित करण्याबाबत हा जो GR आहे तो दिनांक 9 ऑक्टोबर 2025 रोजी प्रसिद्ध झालेला आहे. तर त्यामध्ये काय काय माहिती दिली आपण ती थोडक्यात पाहूया. राज्यातील बहुतांशी जिल्ह्यामध्ये जून ते सप्टेंबर 2025 या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी व पुरामुळे आपत्ती उद्भवलेली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान झालेले असून शेतजमीन खरडून जाणे, विहिरीचे नुकसान, मनुष्य व पशुहानी, घर पडझड, घरातील वस्तू साहित्य नुकसान, वैयक्तिक तसेच सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. पुरामुळे बाधित तात्पुरत्या स्थलांतरित कुटुंबांना तातडीची मदत पुरवण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. विभागीय आयुक्तांकडून व कृषी विभागाकडून नुकसानीची प्राप्त तपशिलानुसार जून ते सप्टेंबर 2025 या कालावधीत 253 तालुक्यातील शेतीपीक, शेतजमीन नुकसान तसेच वैयक्तिक व सार्वजनिक मालमत्तेत झालेले नुकसान विचारात घेऊन शासनाने दिनांक 7 ऑक्टोबर 2025 रोजी घेतलेल्या निर्णयानुसार आपत्तीग्रस्त विशेष मदत पॅकेज व सवलती देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. शासन निर्णय ते पाहू शकताय. राज्यातील 253 तालुक्यामध्ये जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये खरीप हंगाम, अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिकांचे नुकसान, शेतजमीन खरडून जाणे, विहिरीचे नुकसान, मनुष्य व पशुहानी, घर पडझड, घरातील वस्तू साहित्य नुकसान, वैयक्तिक तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झालेले आहे. त्यामुळे 253 तालुके व पुरामुळे बाधित तालुके म्हणून घोषित करण्यात येत आहेत. बाधित तालुक्यांची यादी शासन निर्णय सोबतच्या परिशिष्ट अ मध्ये नमूद केलेली आहे. दोन नंबर, अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे बाधित 253 तालुक्यातील बाधितांना, आपदग्रस्तांना खालीलप्रमाणे विशेष मदत पॅकेज व सवलती लागू करण्यास शासन मान्यता देत आहे. तरी तुम्ही पाहू शकता, आपदग्रस्त मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना देय द्यायची सहाय्य, मृत व्यक्तीच्या वारसांना 4 लाख रुपये, अवयव डोळे निकामी झाल्यास देय आर्थिक सहाय्य 74,000 रुपये, 60% जास्त अपंगत्व आलं तर 2.5 लाख रुपये, जखमी व्यक्ती इस्पितळात दाखल झाला असल्यास 1 आठवड्यापेक्षा अधिक कालावधी झाल्यास 16,000 रुपये आणि 1 आठवड्यापेक्षा कमी कालावधी असल्यास 5,500 रुपये, 5,400 रुपये, घर पूर्णतः नष्ट झाल्यास 1,20,000 रुपये, पक्क्या कच्च्या घरासाठी 1,30,000 रुपये, अंशतः पडझड झालेल्या घरासाठी किमान 6,500 आणि कच्च्या घरासाठी 4,000 रुपये, झोपडीसाठी 8,000 रुपये, गोठ्यासाठी 3,000 रुपये प्रति गोठा, जनावरांसाठी दुधाळ जनावरे असतील तर 37,500, ओढकाम करणारे जनावरे म्हणजे बैल वगैरे 32,000 रुपये, लहान जनावरे 20,000 रुपये, शेळी मेंढी 4,000 रुपये प्रति जनावर, कुक्कुटपालन 100 रुपये प्रति कोंबडी, शेती पिकांच्या नुकसानीसाठी जिरायती पिके 8,500 प्रति हेक्टर, 3 हेक्टरच्या मर्यादित म्हणजे जी काही बागायती हंगामी आहे त्यांना 17,000 रुपये प्रति हेक्टर, 3 हेक्टरच्या मर्यादित बहुवार्षिक जी पिके आहेत त्याला 22,500 3 हेक्टरची मर्यादा करण्यात आलेली आहे. तसेच शेतजमिनीचे नुकसान, नैसर्गिक आपत्तीच्या शेतजमिनीतील गाळ काढणे 18,000 रुपये प्रति हेक्टर, दरड कोसळणे, जमीन खरडणे, खचणे व नदी प्रवाह बदलल्यामुळे शेतजमीन खरडून जाणे यासाठी केवळ अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना 47,000 रुपये प्रति हेक्टर ही जी रक्कम आहे ती मिळणार आहे. त्याचबरोबर मत्स्य व्यवसाय, जर बोटींचं नुकसान झाले असेल तर 6,000 रुपये,
बोट पूर्णपणे नष्ट झाली असेल तर 15,000 रुपये, 3,000 रुपये अंशतः बाधित झालेल्या जाळ्यांसाठी दुरुस्तीसाठी, 4,000 पूर्णतः नष्ट झालेल्या जाळ्यांसाठी. आणि त्याच्यानंतर सवलती तुम्ही पाहू शकताय. जमीन महसुलात सूट देण्यात आलेली आहे. सहकारी कर्जाचे पुनर्गठन होईल. शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती 1 वर्षासाठी असणार आहे. त्याचबरोबर तिमाही वीज बिलात माफी, परीक्षा शुल्क माफी व 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना फी माफी देण्यात आलेली आहे. या आदेशान्वये देण्यात येणाऱ्या विविध सवलतीबाबत योजनेचे स्वरूप व त्याबाबतच्या सविस्तर मार्गदर्शक सूचना आदेश संबंधित प्रशासकीय विभागाने निर्गमित करावे. त्याच्यानंतर कृषी विभागाकडून या रब्बी हंगामामध्ये शेतकऱ्यांना खते व बियाणे घेण्यासाठी प्रति हेक्टरी 10,000 रुपये प्रमाणे 3 हेक्टरच्या मर्यादेत कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेटपणे जातील. याबाबत आवश्यक ती कार्यप्रणाली व निधी उपलब्धतेबाबत कारवाई करावी. पशुसंवर्धन विभाग जून ते सप्टेंबर 2025 या कालावधीमध्ये मोठे पशुधन, लहान पशुधन व कुक्कुट पक्षी मृत पावलेले आहेत. याबाबत शासन निर्णय 27 मार्च 2023च्या निकषा व दरानुसार मदत पुनर्वसन विभागाकडून मदत केली जाईल. याबाबतची कारवाई जिल्हास्तरीय प्रचलित निकषानुसार उपलब्ध असलेल्या उणे प्राधिकरण सुविधेनुसार तातडीने करून घ्यावी. तर अशाबाबत हे काही जे GR आलेले आहेत, तुम्ही हा देखील GR डाउनलोड करून पाहू शकताय. तर तुम्ही देखील हा जो GR आहे तो डाउनलोड करून पाहू शकताय. अधिक न वाचता इथेच थांबतो. परत भेटू एक नवीन उपयुक्त व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.